तर हेल्लो गाईज, आजच्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज चाललो आम्ही दवाखान्यात आणि बँकेमध्ये। तर प्राची आहे बसून, कशी बसून आहे पडद्यावानी, कवा करते तर आंघोळ बिचारी। आता करतो आंघोळ आणि मला काऊन असं झूम करून घेता? हा घे बोल। हा आता दवाखान्यात चाललो आम्ही, कारण की आमचा बाबू काही नियंत्रणात नाही, तर त्याला दाखवतो, बरोबर चेकअप करतो, त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगतो काय प्रॉब्लेम झाली आहे। तर खूप मोठी प्रॉब्लेम आहे, पण आता काय करता, थोड्या वेळात सांगतो तुम्हाला काय येते रिपोर्टमध्ये काय नाही। तर आणि मेन प्रॉब्लेम असं झाला आहे का बँकेमध्ये केवायसी केलं नाही मी, त्यामुळे तर फोन पे चालून नाही राहिलं, त्यामुळं मग बँकेत जावं लागते आणि पैसे काढून आणावं लागते। तर आता चाललो बँकेत, मग पैसे काढून आणतो, मग जातो दवाखान्यात। नाही प्राची, जा लवकर, तेव्हापर्यंत तू तयारी केली पाहिजे, नाही तर पाय बाई। तर आता आम्ही खेड्यावर पण जाणार आहे, तर म्हणून माझं गोल्ड कलेक्शन बघा काय काय आहे। हे माझी लंबी पोत आहे आणि वैभवची अंगठी आणि माझे कानातले। तर आता मी सगळं काही घालून घेतो, टोरड्या वगैरे, मग जाऊ आपण। तर आता मी बँकेतून आलो, पण बँकेत गेलो पण पैसेच नाही निघाले। तर आता खालच्या काकाला पैसे मागायला लागते मध्ये, मग माझे पैसे आले का मग मी काकाचे परत करतो। तर प्राची ही काय करून राहिली तर काय माहित। पान तोरड्या गिड्या घातले, मग आता सोनं नाणं घाला लागेल ना, गावाला चाललो तर सोनं किलो खायला मी का घालू? तुम्ही काय घालता? अंगठी आहे तुमची आली घालायला? मी नाही अंगठी गिंगठी, मला नाही आवडत सोनं पुन्हा घालायला। हट, ह्या अंगठीची डिझाईन चांगली नाही, पण घालून पाहू दे कसं वाटतं। हे सोनं जास्त चमकत आहे, डोंबळा आहे ना मी म्हणून। काय ना होत, डोंबळ्याच्या अंगावर सोनं आहे तर लय मोठी गोष्ट आहे। हे घे पकड, काढ। काढू का? हो। घाला ना। तर आता आम्ही इथून पहिले दवाखान्यात जातो, मग पाहू, कारण की आमचा बाबू खूप हालत आहे, पण काय प्रॉब्लेम झाला काय समजून नाही राहिलं, त्याच्यामुळं आम्ही दोघं, आम्हाला कोण समजून सांगणार काय कसं करायचं। तर मग घरच्यांना फोन करतो तर ते म्हणते दवाखान्यात जा, याने कोणाला सांगितलं ते म्हणते दवाखान्यातच जा, कोणी इथेच सांगते दवाखान्यातच जा, म्हणजे मग आम्ही दोघं दवाखान्यातच जातो आता, है ना बाई? दवाखान्यात जातो, पण आता दवाखान्यात चेंज करून टाकला आम्ही ना, दुसऱ्या दवाखान्यात चाललो। आता दवाखान्यात चेंज करून टाकला? हो, चलो। तर गाईज, आता आम्ही दवाखान्यात म्हणजे आता जात आहे, एका काकूला घ्यायचं आहे, कारण की आम्ही दोघं एकटे कसे जाणार, म्हणून काकूला सोबत नेत आहे। तर आता त्यांना घ्यायला चाललो आम्ही इकडून, काकू सोबत दवाखान्यात जातो, कारण की त्यांना जास्त माहिती आहे त्याच्याबद्दल, मला काही समजत नाही तेवढं, तर डॉक्टरांसोबत त्यांनी बोलेल। तर चला आता, काकू आल्या असेल तिथे, चला लवकर मारणार नाही। तर बघा, हे पीटी धरती माता भेटले आम्हाला, मस्त लिपस्टिक लावून बँकेत गेलती। तर आता हिची मम्मी भेटणार आहे, हिचीच मम्मी आहे, आम्ही त्यांना काकू म्हणतो, ते सोबत येणार आहे आमच्यावाल्या। हे बघा काकू आलेले आहे आमच्यावाल्या, रागातच आहे बा। चल बघितले, पा सांगतो आता मी तुम्हाला, हे लिहून आहे मोठ्या पाटीवर, होय का नाही? हा लेल सरे दिसते, चलो ठीक आहे, उतरा। कुठे लावता गाडी? काय राव का तिकीटचे पैसे? तर मित्रांनो, दवाखान्यात आता आलो, पण कसं आहे आता 1.5 घंटा टाइम म्हणते, तर मग आम्ही टाइमपास करून राहिलो। हे हो आहे, लिंगावर आहे। हे होय दवाखाना, आता न्यू दवाखाना। हे वाला सँडविच खातो। तर गाईज, आम्ही आलो आहे मेंदूवडा खासाठी, मेंदूवडा आहे आणि डोसा आहे। तर आमच्या इथं हे फेमस आहे इथं, तर आम्ही इथं खाते आलो, खाणं झालं की मग आम्ही दवाखान्यात जाणार। तर मित्रांनो, आता दवाखाना झाला, काकूला पण सोडलं, आता घराकडे चाललो। तर आता जायचं होतं महालक्ष्मीच्या दर्शनाला, आणि महालक्ष्मीचे जे सामान आहे ते घ्यायचं होतं। तर आता
आम्ही फ्रेश वगैरे होऊन डायरेक्ट भेटतो. तर मस्त आता आंघोळ केली, बस इथून आता लगेच निघायला लागते, कारण की घरून पण खूप फोन येत आहे, कवा येता, म्हणून आता लवकर सामान घेतो, डायरेक्ट गावले आपल्या. तर आता आम्ही आलूच्या इथं महालक्ष्म्या बसून आहे, त्याच्या पाया लागून घेतले आम्ही मस्त. बघा महालक्ष्मीसाठी पेढे आणि गणपतीसाठी पण पेढे घेतलाय आणि सामान पण घेतलंय यांनी. हे उद्या लेकरासाठी सामान घेतलंय थोडंफार आणि पानं वगैरे. आणि मी बघा महालक्ष्मीचं सामान घेतलंय, कुयरी वगैरे घेतलेली आहे. जामा कुठे भेटेल सांग आता पटकन. हे इथंच भेटते जामा. कुठं? हे इथं आहे ना, इकडं राईट साइड का? हो. टाकू गाडी? गाडी कशाला टाकता, तुम्हीच जा ना पैदल. हे इथं आहे, हे आपल्या टोल्याजवळ गाडी लावतो. ते टोल्याकडे दाखव थोडासा कॅमेरा, दिसला पाहिजे टोले. हॅलो. बघा माझ्यासाठी जामा घेतलेला आहे आणि आता आम्ही चाललो. जामा घेतलेली आहे का? नुसती जाम खात राहते, टपऱ्यावाण्याची टपरी. काऊन नाही खाईन मी तर काहीच खात नाही. ये ठंडा लग रहा है रे बाबा, ठंडा लग रहा है. एसी कम करो रे बाबा, एसी कम करो. एसी कम करी तो हमारा दरवाजा नहीं खुलता रे बाबा, क्योंकि उसका मशीन वो खराब हो चुका है, उसमें पानी गया है, तो उसको क्या करना पड़ेगा. नाही प्राची, एक वेळा दाखवून दे तुम्ही ते. दाखवून द्या मग. तुम्हाला टाइम असतो नाही भेटत दाखवाले. तेच तर, टाइम असतो महत्वाचा आहे. एखाद्याला पाठवा लागेल गाडी घेऊन, नाही तर करून घे बा तू, आहे का नाही. हा सही बात मी सही बात की म्हणा. तर आता जाऊ डायरेक्ट पिंपरी. तर गाईज आता आलो आम्ही महालक्ष्मीच्या घरी. तर बघा आता इथं कशी तयारी झालेली आहे. असं डेकोरेशन केलं. बघा साड्या वगैरे सगळं नेसून झालेलं आहे. तर हा ब्लॉग आम्ही इथंच संपवतो. तर नेक्स्ट ब्लॉग साठी इंतजार करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट ब्लॉग मध्ये जेवण काय काय नाही आणि आंबील वगैरे कशी बनवते ते तुम्हाला दाखवतो. तर बाय बाय.